चला, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ सर्वांना. चला, आल्या का? चला, वैष्णवी, वैभवी आज लवकर जॉईन झाला बा, लेट कमर. तर आपण काय काल काय पाहत होतो आपण? काल सुट्टी होती वाटतं की परवा दिवशी पेपर पाहिला. तर आज आपण त्याच्या पुढची जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती पाहणार आहोत. चला, सर्वांनाच गुड इव्हनिंग. तर समोर लक्ष द्यायचं. थंडी वाजली, स्लो स्पीड मध्ये ठेवू. हा, आता दिसते व्यवस्थित. चला, आलो का? आणि त्याचा एक्सपायर झालता की बॅच झाली का रिजॉईन? ओके. चला, अनॉमेलस बिहेवियर पाहिलं होतं आपण, ते प्रश्न पाहिले 1 तास त्याच्यामध्ये, आणि ह्या प्रश्नामध्ये 1 तास गेला होता बघा आपला. अनॉमेलस म्हणजे काय? वेगळं वागणं, इरेग्युलर वागणं, अनियमित वागणं, पाण्याचे असंगत आचरण. ते जे काय होतं, 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय करत होतं पाणी. बाकीचे जे पदार्थ आहेत ते काय करतायत, आपण त्याला हिट केली, उष्णता दिली, तापवलं, ते काय करतायत, प्रसरण पावतायत. पण पाणी काय व्हायला लागलेलं आहे, आकुंचन पावायला लागलेलं आहे. हे सगळ्यापेक्षा इरेग्युलर वेगळं वागणं होतं पाण्याचं. आलं का लक्षामध्ये? मग त्यालाच काय म्हणलं होतं आपण, 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या दरम्यान पाणी इतर पदार्थापेक्षा वेगळं वागतं, किंवा त्याचं बिहेवियर तसं आहे. मग त्याला आपण अनॉमेलस बिहेवियर म्हणजेच पाण्याचे असंगत आचरण असं म्हणलेलं होतं. त्याचं जे क्लिअरिफिकेशन आपण होपच्या ॲपॅरेटस, होपचे उपकरण, मग एक जी होती आपण एक्सपेरिमेंट पाहिला. हे बघा, हे उपकरण होतं. हे जे मिश्रण घेतलेलं आहे इथं, गोठण मिश्रण काय आहे, MCQ मध्ये प्रश्न आलेला बघा, पाठीमागल्या PYQ मध्ये. ज्या पाण्याचे असंगत दाखवणाऱ्या होपच्या उपकरणामध्ये गोठण मिश्रण म्हणून आपण कोणकोणत्या पदार्थाचा उपयोग करतो, तर ते पदार्थ कोणते कोणते आहेत सांग बर, सांगा. होता की तुम्ही दोघी? मीठ आणि बर्फ. बघा तुम्ही कुल्फी वगैरे ते एका बॉक्स मध्ये घेऊन येतात बघा आपल्याकडे सुद्धा. आईस्क्रीम, ते त्या पूर्वीची आईस्क्रीम, ते लाल आईस्क्रीम, बर्फाची आईस्क्रीम, त्याच्यामध्ये काय शेवटी शेवटी जर राहिले ते आईस्क्रीम तर खरट लागतात बघा, जास्त खारट लागतात. का बर? ते मिक्सचर मिसळते आतमध्ये. फ्रीज आहे का ते? नाही, त्याच्यामध्ये बर्फाचं आणि मिठाचं मिश्रण राहते. का बर? ते टेम्परेचर जे आहे थंड करतं, तिथलं सगळं जास्त वेळ टिकवून ठेवतं, ते प्रिझर्व करू शकतंय. प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण ते वापरतो त्याच्यामध्ये. म्हणून ते कुल्फी, बर्फ जे असेल, शेवटचं जे राहिलेले आईस्क्रीम आहेत, म्हणून आपल्याला ते खारट लागतात. मग ते मिश्रण इथं सुद्धा घेतलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये जे आहे पाणी घेतलेलं होतं एका सिलेंडिकर, एक काचीची जी एक काय म्हणतो आपण परीक्षा नळी घेतलेली आहे, आणि त्याच्या भोवती मेटलचे कव्हरिंग केलेलं आहे, आणि इथं मिश्रण केलेलं आहे. आणि मिश्रण थंड झालं की ते गोठण मिश्रण बाहेर यावं म्हणून ते पाणी केलेलं आहे. ते वितळणार आहे की काही वेळानं मेल्ट होणार आहे. आणि इथं 2 तापमापी ऍड केलेल्या होत्या. पहिली तापमापीला आपण T1 म्हणलं, आणि दुसरी तापमापी T2 म्हणलं. मग हे जे पाण्याचं संगत आचरण आपण दाखवले, आता इथं पाणी काय करायला लागलं, आपण थंड करायला लागलं. आणि आपला नियम काय सांगतो, एखादी वस्तू थंड केली की काय होते, वस्तू थंड केल्यानंतर आकुंचन पावते. आपण दूध उचायला लागलेला आहे, किंवा एखादी भाजी आहे ते आपण तापवायला हिट जर दिलो, त्याला उष्णता द्यायला चालू केलं, असा काही वेळ येईल, अशी एक परिस्थिती उद्भवल, ते काय बाहेर पडायला लागेल. आणि ज्यावेळेला आपण फुंकर मारतोय किंवा ते फुकतोय बघा, त्यावेळेला काय होतं, ते खाली जाते ऑटोमॅटिकली, म्हणजे आकुंचन पावते. पण पाणी ज्या वेळेला आपण थंड करतोय त्यावेळेला काय प्रसरण पावणार आहे. हे कुठं आहे? फक्त 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान मध्येच आहे. बाकीच्या कंडिशनला ते नॉर्मलच आहे. पुढे 4च्या गेलं की पुढे बरोबर बाकीच्या पदार्थासारखं वागणार आहे. पण 0 ते 4 डिग्री पर्यंत काय होणार आहे, ते वेगळं वागणार आहे, अनॉमेलस वागणार आहे, सगळ्यापेक्षा अनियमित वागणार आहे. त्यालाच आपण असंगत आचरण असं म्हणलं. ह्या होपच्या ॲपॅरेटसद्वारे होपचे उपकरण का दाखवतंय, पहिल्या T1 मध्ये
4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद होते आणि वरी जे आहे 0 डिग्री सेल्सिअस. तुम्ही सुद्धा बघा ह्याचं बर्फ ठेवला फ्रीज मध्ये बर्फ होण्यासाठी, त्यावेळेला काय होतंय, बर्फ व्हायला चालू कुठून होतोय, वरच्या बाजूला, आणि खाली पाणीच राहते लिक्विड फॉर्म मध्ये. बघितलंय का नाही? मग ते सुद्धा अनॉमॅलस बिहेवियर आहे. काय 0 डिग्री होणार आहे तिथं टेम्परेचर. वरी जे आहे काय होतं इथं, आकारमान जे पाण्याचं आपण सांगितलं होतं बघा, आकारमान आणि घनता ही व्यस्त प्रमाणामध्ये. आकारमान पाण्याचं वाढलं की घनता कमी होते, हा, घनता वाढली की आकारमान कमी होते, ते आपण सांगितलेलं होतं. त्या पद्धतीने हे जे पाणी आहे वरचं पाणी खाली येणार आहे आणि ते 4 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट स्थिर राहणार आहे. आणि ज्या वेळेला स्थिर राहील हे 4 डिग्री सेल्सिअस लिक्विड फॉर्म मध्येच राहणार आहे, गोठणार आहे काही पाणी. ह्याची जर तुलना केली 0 डिग्रीची आणि 4 डिग्रीची, तर ह्याच्यापेक्षा थोडस हे लिक्विडच राहणार आहे की लिक्विड फॉर्म मध्ये. आणि ह्याचाच उपयोग हे जे समुद्रामध्ये किंवा नद्यामध्ये हे जे ॲक्वाटिक ॲनिमल आहेत, जलचर प्राणी आहेत, जलचर वनस्पती येतात, ते जिवंत राहण्यासाठी त्यांना उपयोगी पडते. मग हे 2 प्रश्न आपण त्याच्या संदर्भामध्ये पाहिलेले होते बघा. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस जरी झाले किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा झाले तरी तेथील जलीय वनस्पती, जलीय सजीव का बरं जिवंत राहतात, तर त्याचा रिलेशन या पाण्याचे असंगत आचरण दाखवते, म्हणून ते जिवंत राहतात. 4 डिग्री सेल्सिअसच पाणी राहते खालच्या बाजूला, वरच्या बाजूला बर्फ बनतोय आणि ते काय होतंय, जिवंत राहू शकतात. हे त्याचा आन्सर होतं. खाल्ल्याचं सुद्धा तेच आन्सर आहे. थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून येणारे नळ फुटतात व खडकांना भेगा का पडतात. घेऊ सायंटिफिक रिझन किंवा त्याचं कारण द्या, शास्त्रीय कारण. मग काय सांगू शकतो आपण, थंड थंड प्रदेशामध्ये 0 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि तिथं 0 डिग्री सेल्सिअस तापमान झाल्यामुळं काय होणार आहे, तिथलं जे टेम्परेचर आहे सगळीकडे थंड होणार आहे. जे काही पाणी शिल्लक आहे त्या नळामधलं ते सुद्धा काय होणार, तिथं गोठणार आहे. पण आपण पाहिलेलं होतं 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअसला काय होईल, ते प्रसरण पाहायला लागेल. प्रसरण म्हणजे काय, आकारमान वाढणार आहे, घनता कमी होते आणि आकारमान वाढायला लागलेला आहे. हा, मग इथं काय होईल, घनता कमी झाल्यामुळे आकारमान वाढलं की काय होणार, ते एक्सपान्शन होईल आणि जे काही नळ आहेत, जे काही पाईप आहेत ते फुटतील. हा, आणि खडकांना सुद्धा तेच लागू आहे तत्व. काय होईल, खडकाच्या आतमध्ये जे पाणी शोषलं गेलं आहे ते सुद्धा काय होईल, प्रसरण पावेल. आणि प्रसरण पावल्यामुळं ते काय होणार आहे, जागा जास्त लागणार आहे की त्यांना, मग ते जिथून जागा भेटल ते खडक फुटायला लागल आणि ते पाणी खडकांना भेगा पाडून वर येईल. आलं का लक्षामध्ये? हे सुद्धा 2 प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहिले आपण. आता पुढची जी कन्सेप्ट आहे आपली, टाका हेडिंग, दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी हे दोन्ही एक परस्पर संबंधी कन्सेप्ट आहेत बघा, ह्युमिडिटी आणि ड्यू पॉइंट. टाका लवकर. दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. तुम्हाला झालं का लिहायचं, हेडिंग टाकलो का? 5वी 6वी 7वीला वॉटर सायकल म्हणून जलचक्र माहिती आहे तुम्हाला. जलचक्रामध्ये काय होतंय, पाण्याचं चक्र आहे जलचक्र म्हणजे. पाऊस आहे, हा, पाण्याची वाफ होते, ती पाणी काय होते, वरी जाऊन बाष्प बाष्प बनते आणि ते बाष्पाला थंड हवा लागली, कंडेन्स होते, कंडेन्सेशन, सांद्रीभवन म्हणतो आपण त्याला. आणि ते परत काय लिक्विड फॉर्म मध्ये येतंय खाली पाणी पावसाच्या आजू ते आलेलं परत काय होणार, समुद्र, नदी, नाला, तिथलं आजू पाणी इव्हॅपोरेशन होईल, बाष्पीभवन. अजून वरी जाऊन काय होईल, ते बाष्प बनतील, पुन्हा अजून थंड हवा लागली की ते कंडेन्स होतील आणि परत पावसाच्या रूपाने खाली येतील. हे कंटिन्युअस चालू आहे, सारखं चालू आहे, सातत्यानं चालू आहे. मग ज्या पद्धतीने हे जलचक्र चालू आहे तशा पद्धतीनं हे जे काही वॉटर बॉडी मध्ये पाणी आहे अवेलेबल, कुठं कुठं, समुद्रामध्ये, परत नदीमध्ये, जे काही सोर्सेस ऑफ वॉटर आहेत, पाण्याचे जे काही स्त्रोत आहेत, त्याच्यामधलं पाणी काय होणार आहे, सातत्यानं बाष्पीभवनाची प्रक्रिया चालूच आहे. हे कंटिन्युअस आहे की, हे चक्र चालूच आहे, सायकल आहे ती एक.
सायकल म्हणजे चक्र आहे, ते थांबणार आहे का? नाही. मग ह्या चक्र चालू असताना कमी अधिक प्रमाणात ऊन पडणारच आहे. हा, सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये कमी बाष्पीभवन होईल, पण ऊन पडणारा थोडं बहुत का होईना. त्यावेळेस या वातावरणामध्ये हे जे पाणी आहे बाष्पीभवनाच्या माध्यमातून निघून जायला लागलेलं, हे जे पाणी आहे मग हे वातावरणात राहणार आहे. हा, मग ज्या वेळेला आपण सांगतोय की पृथ्वीचा जो 71% भाग काय पाण्यानंच व्यापलेला आहे, मग ते जे जेवढे काही सोर्सेस आहेत, जेवढे काही स्त्रोत आहेत, त्याच्यामधून कंटिन्युअस बाष्पीभवन चालूच. आणि बाष्पीभवन कुठं आहे? त्या वातावरणामध्ये चालू, वातावरणाच्या थरामधून जाताना. मग हे थरामध्ये जात असलेलंच बाष्पीभवनाचं जे काही वॉटरचं जे काही प्रमाण आहे, पाण्याचं प्रमाण, ते ज्या पद्धतीने सतत बाष्पीभवन होत चाललेलं आहे आणि त्यामुळे वातावरणात सुद्धा बाष्पाचं प्रमाण आहे. हा, बाष्पाचं प्रमाण आहेच की अवेलेबल. हे बाष्पीभवन होऊन चाललेलं पाणी कुठं आहे? हे वातावरणामध्ये चालूच आहे. आणि ज्या वेळेला वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन जीवनाचे किंवा दैनंदिन हवामानाचे स्वरूप आपल्याला समजण्यास मदत होते. मग ज्या वेळेला बाष्पीभवन जास्त व्हायला लागलेलं आहे, त्यावेळेला काय म्हणतो आपण? हवामान कसं आहे? हा, दमट, ह्युमिड आहे. ह्युमिडिटी जास्त, आर्द्रता. म्हणजे आर्द्रता आणि ड्यू पॉइंट हे एकमेकाशी परस्पर संबंध आहे बघा त्यांचा. वातावरणामध्ये किंवा त्या हवेमध्ये जर बाष्पीभवनाची जर पातळी किंवा बाष्पीभवन होण्याची जी क्वांटिटी आहे जास्त जर असेल, त्यावेळेला काय म्हणतो? वातावरण कसलं आहे? ह्युमिड आहे, दमट आहे, आर्द्र आहे. आणि ज्या वेळेला बाष्पीभवन कमी झालं होण्याची प्रक्रिया, हा आहे बाष्पीभवन पण कसं आहे? कमी आहे, त्यावेळेला आपण म्हणतो तापमानामधली जी आर्द्रता आहे कोरडं आहे, थोडस कमी आहे, कोरडं हवामान आम्ही बघतो बघ. आता हवेमध्ये जे तापमान सांगते बातम्यामध्ये इतकं इतकं डिग्री सेल्सिअस राहील. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय म्हणतात? आर्द्र तापमान आहे. काही वेळा म्हणतात ते कोरडं आहे. हा, एवढे एवढे डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे वेधशाळेमध्ये, पुण्याच्या वेधशाळेमध्ये, नागपूरच्या वेधशाळेमध्ये. आणि आजचं हवामान दमट आहे, कोरडा आहे असं सांगितलं जातं का? म्हणजे कशामुळे नोंद होते? वातावरणामध्ये किती प्रमाणामध्ये बाष्प आहे त्याच्यावरून ते कोरडा आहे किंवा दमट आहे, किती आर्द्रता आहे हे सांगितलं जातं. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? ड्यू पॉइंट, तापमानाचा बिंदू. कसला? ड्यू पॉइंट, दव बिंदू. दव म्हणजे काय? हिवाळ्याच्या दिवसामध्ये बघ गवत शेतामध्ये जर गेलात तुम्ही तर काय होतंय? ते ड्रॉपलेट्स गोळा झालेले दिसतात पिकावरती. किंवा बाहेर जर तुमचं वाहन वगैरे लावलं, काही कार मोटरसायकल, तर त्याच्यावरती एक थरच येतो बघा पूर्ण पाण्याचा. मग ते पाणी कुठून आलेलं आहे? पाऊस पडलेला आहे का? नाही. तर ते काय वातावरणामध्ये जे बाष्पीभवन होतंय, हा, ते जमा झालेलं पाणी आहे. त्याला काय म्हणतो आपण? दवबिंदू तापमान. तो दवबिंदूचा आहे. दवबिंदू पडतात म्हणजे काय? वातावरण जे बाष्पीभवन होऊन चाललेलं पाणी आहे ते तिथं काय झालं? कंडेन्स होतं आणि त्याचं बाष्पाच्या दवबिंदू म्हणजे काय? जे बाष्प आहेत त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होतं. मग त्यालाच काय म्हणतो आपण? जे टेम्परेचर आहे त्याला बनवून आणणार काय? लिक्विड फॉर्म मध्ये. त्याच तापमानाला, चला लवकर, कोण आहे? गुड इव्हनिंग, लेट आली आहे का? चल लवकर. तर याच तापमानाला आपण काय म्हणतो? दवबिंदू तापमान असं म्हणतो. आता इथं संपृक्त हवा असे 2 पॉइंट आहेत बघा, हे समजले तर दवबिंदू तापमान आणि आर्द्रता तुम्हाला समजणार आहे. इथं सांगितलेलं आहे हवा संपृक्त होणे किंवा असंपृक्त, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? हवा काय झालेली आहे? सॅच्युरेटेड झाली, इंग्लिश मध्ये म्हणतो बघा. इंग्लिश मध्ये सॅच्युरेटेड एअर आहे आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड शब्द कार्बन मध्ये सुद्धा बघा, कार्बन कंपाऊंड मध्ये. कोण होतं? गेल्या वर्षी नव्हतं तुम्ही. काय म्हणतो? संपृक्त कार्बन आणि असंपृक्त म्हणजे काय? समाधान झालेलं. सॅच्युरेटेड म्हणजे काय? पोट भरलेलं. बघा आता एखादी रूम आहे, ही रूम आहे, या रूम मध्ये जवळपास किती बसतात आपल्या आता हॉलमध्ये? एक 80-100 बसतात का मुलं? हा, 100 मुलं बसतात. मग ह्याची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, किती मुलं बसण्याची आहे? 100. ज्या वेळेला या हॉलमध्ये 100 पेक्षा जर जास्त मुलं बसवलो आपण तर काय म्हणतो आपण? हाऊसफुल झालेला आहे हॉल, गच्च झालेला, आता बसू शकत नाही. म्हणजे हवा कशी झालेली आहे? म्हणजे हॉल कसा झालेला आहे? सॅच्युरेटेड झाला, भरलेला, भरून उलटायला लागलेला आहे. म्हणजे काय? गच्च झालेला आहे, म्हणजे संपृक्त झाला, सॅच्युरेटेड म्हणतो. आणि ज्या वेळेला ह्याची कॅपॅसिटी 100ची आहे पण मुलं किती आलेली आहेत? एक 10च आलेली आहेत मुलं, 20